हे रोप आहे ते आपण भाताचं रोप काढणार आहोत तर आपण सुरू करूया. काढ. व्हेरी गुड. हे कोण कोण काढतात सांग अजून इथं. सांग काय ते बोल. दाखव. असा मूठ बांधायचा. दाखव दाखव. हा मूठ बांधला. ओके तू दाखव. दाखव बांधून. बांध गोल दाखव. गोल बांधून. हा युवराज दाखव कसं काढतोय ते. हा युवराज काढतो इथं. हे कोण आहेत. आम्ही कोण. आजोबा. हे पण आजोबा. अरे बसायला घे. भिजलीत बाबे. बेबे भिजलीत. तेव्हा पाठ घेतो. पाठ आणता तिकडचा. तिथे बस जा. तिथे बस जा. की भिजलीस तू. भिजलीस तू. ते बांधून दाखव जरा. ह्या बांधताना दाखव. हा घे. उडवला. हा त्याचाच कारण आम्हाला हा. ते युवराज ते काढताना गाणं म्हणायचं असतं. गाणं म्हणा सौम्य. गाणं म्हणायचं असतं काढताना. ते एक गाणं म्हण ना. म्हण 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 म्हण. ते कुठचं नवीन तुझं गाणं. ओढ लागली प्रीत कानाची. काय काय ते सांग. हा येत येत. सोनू अशी ही प्रीत. दोन आता हलवायचं फक्त. सांग. आता पाऊस आला तर मी ही घालणार. काय काय म्हणतात त्याला. खोळ म्हणतात. बघूया बघूया. दाखव. काढून दाखव. काढून. ओके दाखव. घाल. व्यवस्थित व्यवस्थित घाल. घाल. हा खाली खालून ओढ अशी. ओके ओके. थांबा थांबा 1 मिनिट. जरा जरा इकडे बघ.
बघूया पाऊस आला बघूया. ओ युवराज दाखव तुझी खॉल. ए काम करायचंय काम करायचंय. सहा काढले मी. किती? 6. 6 मूठ काढलेस? हा मी 6 मूठ काढले. एवढे? युवराजने 5. आता लावणी लावायला चल मग. चला. हे मूठ घेऊन मी तिकडे लावणी लावायला चालले. सांग आमचा बाळू पण आलाय. हा, माझा बाळू पण आहे आला. पिल्लू. ए गुंड्या. ए गुंडी. आणि हा कोण आलाय मला लावणी लावायला? हाय युवराज. चल चल पुढे टाक पुढे टाक 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 तिथून आणि खाली उतर. चल पुढे चल पुढे. स्टार्ट. हाय फ्रेंड्स, आज मी लावणी लावत आहे. सोड. हा शाबाश. आता घे थोडस घे आणि लाव. हा चल तिकडे लावायला. ते बघ आई लावते तसं लाव. चौकात जा युवराज, पाय कुठे बघत जा. लाव. असू दे बाजूला लाव. हा लाव तिथे. चल दुसरं घे आता. असू दे बरोबर आहे. शाबाश जमतंय तुला. अजून घे जास्त घे. ते कमी घेतेस तू. अजून घे अजून जास्त घे. हो ते बघ आईच्याने बघ केवढं लावलंय ते. आईने बघ ना केवढं. हा एवढं घ्यायचं. हा एवढं लाव. जरा बोल. हे बघा आता मी लावणी लावत आहे. कसं लावायची सांग. मला लावणी लावायला खूप आवडतं. जास्त घे. हा एवढं घे. चल कोण कोण आहे सांग लावणी लावायला अजून. मोठ्याने बोल जरा. इकडे बोल. माझी आजी आहे, काकी आहे. कुठे लावणी लावायला आलेस तू? बाबू काकांची मळी आहे ही. चार घे. चार काड्या. हा एवढं घे. हा व्हेरी गुड. माझी केस. कॉल पडली. लाव. ती आई कॉल घाल तिच्या.
बघ पडतंय ते, घे व्यवस्थित व्यवस्थित घे. हा आता रो. मंगला टिकत टाक एक मग. मस्त ग, येतं तुला. अरे वा. बाया, भात झाला. बाई, भात झाला का? ए बाई, ए बाई. मी करते काम. मला कामच हवं असतं. आजच काम केलं. परवा संडे आणि आई उद्या माझा डान्स आहे. उद्या आमचा डान्स आहे आमच्या स्कूलमध्ये. नको देव. भिजणार आहे सांगा मामा ओरडत. पाऊस गेला. जा लांब लांब लाव. चल चल पटापट पटापट घे. बघूया सौम्यान लावले, दाखवूया. हे सगळं मी लावलंय. हा बघा, हा आद्या दादा. हा चिखल करण्यासाठी हा ट्रॅक्टर वापरतोय. आणि हा ट्रॅक्टर. मी हे बघा, हे सगळे लावणी लावत आहेत. आणि ही मी तुम्हाला हाय करते. हाय. हे बघा. आणि हे मी तिकडे मूत टाकत आहे. कशासाठी सांग. मूठ कशासाठी. लावणी लावण्यासाठी तिकडे मूठ टाकत आहे. आणि हे मी गुट्टा असं आद्या दादा सोबत ओललं. आणि हे बघा. आणि मी असं चिकल्यात भरपूर अशी मस्ती केली. आणि असं गुट्ट ओढायला गेली मी एकटी. खूप प्रयत्न केले मी, तरी मला गुट्ट ओढता येत नव्हतं. खूप प्रयत्न केले, खूप सारे खूप. आणि शेवटी मी अशी आता बघा मज्जा. आणि मी अशी धबक्कन पडली चिखलात. आणि आद्या दादांनी मला उठवलं. चिखल बघा हा किती येतो. बुद्धवाडीमध्ये 35 घर आहेत. आणि हे आता बैलांची मुलाखत आहे. एकच जोत आहे. ते अशोक सकाराम सकपाळ बुद्धवाडी होय. यांची नामांकित जोडी. नामांकित जोडी. काय नाव काय बैलांची. राजा आणि पांड्या. राजा आणि पांड्या. हा, हा नामांकित जोडी. हे कष्ट भरपूर करतात. हाकेला लगेच धाव- म्हणजे जवळपास 2 वाडीत एकच जोत आणि 2 वाडीची लावणी हेच लावणार फक्त. हेच लावतात. उकलणी पासून भात पेरणी पासून. भात पेरणी पासून तुम्ही चालू केलंय. आणि जोताचे 1000 रुपये. आम्ही 1500 आणि 1200 रुपये घेत नाहीत. बरोबर. एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून. आणि बुद्धवाडीमध्ये आणि पाटोळेवाडीमध्ये 35 घरामध्ये एकच जोडी आहे. आणि हे नांगर हे आता बैल धुणं चाललं आहे. आता घरी आता निघालात. आता घरी पाऊस नाही आज पडलेला. दुपारनंतर पाऊस नाही ना, त्याच्यामुळं घोटाळा झाला सगळा पाण्याचा. थांबा ते त्यांना दाखवूया. ते कुठे आहेत ते बसले ते बघूया. हा बोला. हा हे घरी आराम करतायत. यांना पाणी नाही मळ्या लावायला, त्याच्यामुळे हे घरी आराम करतायत. हे नारायण पटोळे. हा पूर्ण 2 वाडीत एकमेव बैल.
एक जोडी बैल जोडी. एक जोडी एकच 35 घरामध्ये पाटोळ आणि बुध. ह्याच्या अगोदर प्रत्येकाच्या घरी एक बैल जोडी असायची, 2 बैल अवता असायची. होय. ह्याच्या अगोदर प्रत्येकाकडे. आमच्या वाडीत 10 घरात 11 जोत होती. 11 होत होती. होतीच होती. सगळ्याचीच होती पण असा रिकामा नव्हता. प्रत्येकाची असायची. आता काय आलं, शेतकरी शेतीच्या नादाला लागत नाही. ते गवरेडे आणि डुकरं आणि सगळी भाती शेती खाऊन टाकतात. त्यामुळं कठीण परिस्थिती आहे. ते आता काय हे तू आता काय हे भाव करतोस ना, हे काय करणार आता तू? हे आता जाणार सगळीकडे युट्यूबला, सगळीकडे मोबाईलवर दिसणार हे. जाऊ द्या झालं राशन.